नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचन टिप्स सांगणार आहे. तर किचन टिप्स म्हटलं तर ती स्वयंपाकघरासाठीच आहे आणि ती आहे कॉकरोच बद्दल. तर बहुतेक लोकांच्या घरात कॉकरोच हे असतात. तर अगोदर आपण पाहूया की कॉकरोच काय येतात. कॉकरोच येतात कारण की आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा छोटेसे स्वयंपाक करताना जे काही अन्नाचे कण पडलेले असतील, आपण किती व्यवस्थित साफ केलं असेल तरी थोडंसं काय नाही इकडे तिकडे सांडलेलं असेल किंवा रात्रीचे कोणी भांडे घासत नसेल तर हो, रात्रीचे भांडे घासत जा. ते एक वास्तू टिप्स आहे की जर आपण रात्री भांडे घासले ना तर ते आपल्या वास्तूसाठी चांगलं असतं. त्याच्यामुळे पैसा पाणी वगैरे व्यवस्थित येतो. जर आपल्या किचनमध्ये रात्रीचे भांडे तसेच पडले असतील ना तर त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम आपल्या वास्तूमध्ये होऊ शकतात. तर ही एक वास्तू टिप्स आहे. म्हणून तरी तुम्ही रात्री जर भांडे घासत नसाल, सकाळी कामवाली येईल तेव्हा ती घासेल म्हणून ठेवत असाल तर हे चुकीचे आहे. एक दोन भांडे असेल तर तुम्ही ते घासू शकता. आणि आता आपण येऊया आपल्या किचन टिप्सकडे. तर रात्री जर आपण भांडे घासले नाही तर त्याच्यामुळे काय होतं, झुरळे होतात. मेन म्हणजे त्या अन्नाचे जे काही कण आहे ते खाण्यासाठी झुरळे येतात. दिवसा आपल्याला दिसत नाही, ते दिसतात ते म्हणजे रात्रीच. माझ्या बरोबर तसं झालं. मी रात्री भांडे घासून ठेवते पण कॉकरोच हे आलेच होते आमच्या घरात. आणि रात्री अचानकपणे जेव्हा मी पाणी पिण्यासाठी वगैरे स्वयंपाकघरात जायची, लाईट लावली तर एकदम ते कॉकरोच आहेत त्या जागेवर थांबलेले असायचे. अगदी हलणं डुलणं काहीच नाही, कळायचं नाही. पण कळालं की बापरे, कॉकरोच आपल्या घरात कशी का आली. तर म्हणलं चला आता एक दोन कॉकरोच आपल्याला दिसतात म्हणजे आणखीन असणार, तर आपण काहीतरी उपाय करायला पाहिजे. उपाय केले. काही काही केमिकल्स वगैरे आपले आजकाल बाजारात भरपूर मिळतात, स्प्रे वगैरे, ते आणलं पण त्याने कॉकरोच गेले नाही पण मला त्यामुळे त्रास झाला. तर ते काय केमिकल असतं तर असं आपण घेऊ शकत नाही. मोठ्यांना त्रास होतो म्हणजे लहान मुलांना सुद्धा होणारच. आणि त्याच्यावर आणखीन काय काय भेटतं ते सगळं वापरलं पण म्हणलं नको, हे केमिकल आहे, बरोबर नाहीये. तर मग ते मी टाळलं आणि मग मी म्हणलं चला आपण पाहूया घरगुती काय उपाय आहे का. तर यूट्यूबवरती सर्च केलं, जसं तुम्ही सर्च करून माझ्या चॅनलवरती आला, माझा व्हिडिओ पाहताय, तसं मी सुद्धा सर्च केलं की चला कॉकरोचसाठी काही उपाय आहेत का. आणि मी उपाय सुद्धा केले पण काही फरक पडला नाही. एक उपाय 100% जो खूपच छान आहे, एकदम सोपा उपाय आहे, जास्त पैसे पण खर्च होत नाहीत. तर तो उपाय मी केला आणि फरक पडला. तर म्हटलं चला मला फरक पडला तर मी तुम्हाला सुद्धा सांगते. त्याच्यामुळे मग मी हा उपाय तुम्हाला सांगत आहे. तुम्ही करून पहा, खूपच सोपा उपाय आहे आणि रिझल्ट 100% असणार आहे. तर चला मी दाखवते की नेमकं आपल्याला काय करायचं. तर हा उपाय पहा, म्हणजे आहे बोरिक ॲसिड. तर बोरिक ॲसिडचा हा उपाय आहे. तुम्ही केलं असेल पण जर तुम्ही प्रमाण बरोबर घेतलं नसेल ना तर तुमचा जो उपाय आहे तो फेल ठरला असेल. म्हणजे काही जण बोलू शकतात की नाही आम्ही हा उपाय केला आहे पण काय आमचे कॉकरोच गेले नाही. तर त्यांच्यासाठी सांगते. तर हे बोरिक ॲसिड आहे, 42 रुपीजला हे मला मिळालेलं आहे. 50 ग्राम आहे याच्यामध्ये. तर उपाय काय करायचा आहे तर त्यासाठी अगोदर आपण घेऊया एक प्लेट आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ. तर आपण 2 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पिठी साखर. तर 1 मोठा चम्मच मी पिठी साखर भरून टाकते. म्हणजे जितकं आपण वजनानुसार गव्हाचं पीठ घेतलं असणार ना त्याच्यानुसारच आपल्याला पिठी साखरसुद्धा घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे हे बोरिक पावडर जे आहे, बोरिक ॲसिड पावडर, ती घ्यायची आहे 2 चम्मच. 2 चम्मच गव्हाचं पीठ आणि 2 चम्मच आपण यामध्ये बोरिक ॲसिड घेतलं आहे. 1 मोठा चमचा आपण पिठी साखर घेतलेली आहे. हे आपलं प्रमाण असणार आहे. ते अगोदर आपण मिक्स करून घेऊया. त्या ज्या गाठी आहेत ते आपल्याला गाठी फोडायच्या आहेत आणि हे व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही नाही डायरेक्ट जिथे तुम्हाला कॉकरोच येतं तसं वाटतं ना तिथे तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. गव्हाचं पीठ टाकलं नाही तरी चालेल, फक्त बोरिक ॲसिड आणि पिठी साखर घेऊन सुद्धा तुम्ही हे टाकू शकता असं कोपऱ्यात किचनच्या. पण मी तसं नाही केलं. मी काय केलं ते तुम्हाला दाखवते. थोडंसं मी पाणी घेतलं आहे आणि याला आपण मळून घेणार. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना अगदी तसंच हे आपण पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट असं हे पीठ पाहिजे, जास्त लूज पण नाही करायचं. तर इथे मी पीठ मळून घेतलं आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी हे तसंच पीठ मळायचं आहे आणि याचे आपल्याला गोळे करायचे आहेत.
थोडंसं सुक्कं पीठ लावून घेते हाताला, म्हणजे गोळे बरोबर बनतील. पहा, एवढेसे गोळे तरी तुम्हाला हे करायचे आहेत. आता हे जे आपण गोळे तयार करणार ना, हे तुम्ही किचनमध्ये जिथे आपण पिठाचे डबे ठेवतो किंवा किचनच्या खाली, गॅसच्या तिकडे, बेसिनच्या खाली, तुम्हाला जर वाटत असेल की नाही बेडरूमच्या इथे पण कॉकरोच येतात, तर तिथे कोपऱ्यामध्ये, असं प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही हे ठेवायचे आहेत गोळे. जिथे जिथे तुम्हाला वाटतं ना, डाऊट येतो ना, तिथे तिथे तुम्ही हे गोळे असे कोपऱ्यामध्ये असे ठेवायचे आणि असे चिटकवायचे. हे लगेच चिटकले जातील. जिथे तुम्हाला ठेवायचे तिथे तुम्ही ठेवू शकता आणि 1-2 दिवसातच तुम्हाला याचा फरक दिसून येईल. आणि तुम्ही हे जेव्हा कराल नाही किचन टिप्स आणि तुम्हाला फरक दिसला किंवा नाही दिसला, दिसणार नाही असं होणार नाही आहे, कारण की खात्रीशीर आहे. मी हे करून पाहिलं आणि चेक केलं की नाही बरोबर आहे की नाही. 2 दिवसात कॉकरोच खूप कमी झाले, म्हणजे दिसेनासेच झाले. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला सांगा की खरोखर तुमच्या इथले कॉकरोच गेलेत का. तर मी एवढे बनवलेले आहेत. जर कॉकरोच जास्त असेल तर तुम्ही एवढे बनवा, पण आता एकदम थोडंसं कसं दाखवणार करून म्हणून मी एवढे बनवून ठेवलेत. तर पहा, इथे मी हे गोळे तयार केलेले आहेत. तर पहा, हा झाला एक उपाय. आणि त्याच्यानंतर दुसरा उपाय आपण पाहूया. तर ती म्हणजे ही मी पिठे साखर थोडीशी घेतली शिल्लक. जर तुम्हाला असं वाटलं तुमच्याकडे गोळे करायला टाईम नाही, मग तेव्हा तुम्ही हे घेऊ शकता. आणि आता पहा, ही 1 चम्मच आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपण 1 चम्मचच ही पावडर टाकायची, बोरिक पावडर. आणि ती आपल्याला व्यवस्थितपणे ही अशी मिक्स करून घ्यायची. दोन्ही उपाय करू शकता, जो तुम्हाला इझी वाटेल. आणि दोन्ही उपायाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. नेमकं मी गोळ्याचाच उपाय का आजमावला तो, हे दोन्ही करू शकता. हे व्यवस्थितपणे मिक्स करायचं. आता हे जे आहे ना, हे तुम्हाला चमच्याने किचनचे जे कोपरे आहेत ना, त्या कोपऱ्यांमध्ये किंवा जिथे तुम्हाला असं वाटतं कॉकरोच येत आहेत, तिथे कोपऱ्यामध्ये तुम्ही हे टाकू शकता. आपण याचं एक आहे की हे साफ करताना ते साफ करायला होत नाही, त्याच्यामुळे मी हा उपाय केला नाही. तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला इझी आहे, साफ करायला पण होईल, धुवून काढायला होईल, तर तुम्ही हा उपाय करू शकता. कारण की याच्यामध्ये साखर आहे आणि बोरिक पावडर टाकली कॉकरोचसाठी, पण मुंग्यासुद्धा येऊ शकतात. त्याच्यामुळे मी हा उपाय केला नाही. तुम्हाला हा उपाय सोपा वाटत असेल तर तुम्ही करू शकता. हा उपाय मी केला आहे कारण की हे फक्त गोळे बनवायचे आहेत आणि हे आपण कुठल्याही कोपऱ्यामध्ये लावू शकतो. इवन किचनच्या वरच्या साईडला सुद्धा आपण हे असं लावू शकतो, जिथे आपल्याला वाटतं की कॉकरोच येतात. आणि हे आपल्याला असं वाटलं ना की आता कॉकरोच नाही येत, तर मग आपण हे काढून सुद्धा फेकू शकतो. जास्त आपल्याला साफसफाई करायची गरज नाही. त्याच्यामुळे मला हा उपाय बेस्ट वाटला. तुम्हाला या दोघांपैकी कोणता उपाय बेस्ट वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.